सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, रामास्वामी पेरियार, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता रमाई आणि माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन आपण करत असतो। त्याचप्रमाणे आपण आज सर्वप्रथम सामूहिक बुद्धवंदना आपण घेणार आहोत। तत्पूर्वी आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व परिवर्तनवादी महामानवांना आपण पुष्प अर्पण करून तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोक महाराजांचा, संत कबीरदासांचा, संत शिरोमणींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सुभेदार रामजी बाबांचा, शाहू महाराजांचा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता भीमाई रमाईचा, सावित्रीबाई फुलेंचा, महाबोधी वृक्षाचा त्रिरत्न नमन। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि। नमन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। त्रिशरण। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि,
ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि पंचशील पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. बुद्ध वंदनेनंतर भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आपण इथे म्हणणार आहोत. मी सर्वांना विनंती करेन, कृपया आपापल्या जागेवर सर्वांनी उभं राहावं. सावधान म्हटल्यानंतर उजवा हात समोर करायचा आहे. एक साथ सावधान. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. एक साथ विश्राम. कृपया स्थानापन्न व्हावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचारांना त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे मानवाच्या कल्याणाकरिता ज्या ज्या महामानवांनी संत शिरोमणींनी स्वतःला समर्पित केलं, अशा समस्त संत महात्मे महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीने असंख्य उपक्रम राबविले जातात. त्यापैकी दर रविवारी होणारा हा बौद्ध वंदनेचा तथा सत्कार समारंभ किंवा चिंतन मंथन सभेचा हा एक नियोजित कार्यक्रम असतो. आज 7 जून रविवार रोजी या छोटेखानी कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. त्यानिमित्त या ठिकाणी या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष आयुष्यमान रमेशजी तायडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं
अध्यक्षस्थान भूषवावं. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे हितचिंतक सन्मान्य मधुकररावजी शिरसाट सर यांनीसुद्धा आपलं अतिथीस्थान ग्रहण करावं. त्याचप्रमाणे ठरल्यानुसार आपण या ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन करत असतो. आजचे सत्कारमूर्ती आयुष्यमान पुरुषोत्तमजी इंगळे साहेब यांनीसुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. त्याचप्रमाणे त्यांच्या सुवेद्य पत्नी इंगळेताईंनीसुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं असे मी त्यांना विनंती करतो. सत्कारमूर्ती पुरुषोत्तम बळीरामजी इंगळे आणि त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. इंगळे साहेब शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून वरिष्ठ लिपिक पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यानिमित्त त्यांचा आज या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवलेला आहे. सत्कार समारंभापूर्वी सर्व प्रमुख अतिथींना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शांचं धूपदीप पुष्पाने पूजन करावं. आपले सर्वांचे आदर्श महामानवांचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. यानंतर स्वागत समारंभाकडे आपण वळूया. आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी तायडे साहेबांचं बुके देऊन स्वागत सुखलालजी पांडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख अतिथी आयुष्यमान मधुकररावजी शिरसाट सर यांचं बुके देऊन स्वागत करण्यासाठी मी पेठे सरांना विनंती करतो. आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय इंगळे साहेब यांच्या स्वागतासाठी पुनश्च एकदा सुखलालजी पांडे साहेबांना विनंती करतो. इंगळेताईंच्या स्वागतासाठी आमच्या सिनियर इंगळेताईंना विनंती करतो की त्यांनी ताईंचं स्वागत करावं. हां, चिरंजीव भूषण इंगळे इंजिनियर यांच्या स्वागतासाठी कुणाल जामनिक यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी या प्रतिष्ठानच्या वतीनं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया. सर्वप्रथम समुपदेशन केंद्राची आपण वार्ता बरेच वेळा ऐकलेली आहे. या ठिकाणी येऊन सरांनी त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर पेठे सर उपस्थित झालेले आहेत. आज त्या समुपदेशन केंद्राचं
उद्घाटन ठरविलेलं आहे. त्यानुसार सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी विचार मंचाला तथा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करतो की सन्मान्य पेठे साहेबांचं स्वागत करावं. आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुखलालजी पांडेसाहेब करतील असे मी त्यांना पुनश्च विनंती करतो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तायडे साहेब, विचार मंचावर उपस्थित शिरसाट सर, धांडे सर आणि आजचे सत्कारमूर्ती इंगळे परिवार, या सर्वांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आदरणीय पेठे सर यांचं समुपदेशक केंद्राचं उद्घाटन झालं का होईल आता उद्घाटन, आज उद्घाटन आहे. कारण त्यांच्याकडे सर्व याच्यावर मोफत आपल्या याला ते सर्व्हिस देणार आहेत. सर प्राचार्य आहेत एका महाविद्यालयामध्ये आणि त्यांचं आपल्या इथंच प्रतिष्ठानच्या लागूनच 100 मीटरवर त्यांचं वास्तव्य आहे. आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना, जे काही कोणाला समस्या असेल, मग ते कुठलीही समस्या असो, आर्थिक असो, कोणाची वैवाहिक असो, कोणाची काही श्रद्धा असो, अंधश्रद्धा असो, या ईच अँड एव्हरीथिंगवर त्यांच्याकडे सोल्युशन आहे. आणि आपल्या प्रतिष्ठानच्या मेंबरला ते मोफत सल्ला देणार आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आज इंगळे परिवाराचा सत्कार आहे. अत्यंत आनंद झाला. प्रत्येक मूवमेंट घेतली आपल्या अकोला जिल्ह्यातली तर त्याच्यामध्ये एक नाव असतोच, इंगळे. मग ते राजकारण असो, मग ते समाजकारण असो, मग कुठलंही असो, इंगळेच्या कोरमशिवाय कुठलंही काम होत नाही. या जिल्ह्याचा वारसा आहे. त्यामुळे मी खरोखर मला फार आनंद झाला. तुमचा सत्कार आहे आणि तुम्ही एका आरोग्य डिपार्टमेंटमधून निवृत्त झालात. तर प्रत्येक माणूस निवृत्त झाला की आम्हाला एवढा आनंद होतो की आमच्या परिवारामध्ये भर पडतो. हा एक जो परिवार आहे, प्रतिष्ठान हा आपला परिवार आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जवळपास 30 ते 33 वर्ष तुमची सर्व्हिस झाली असेल, नियर अबाउट 33 वर्षाची फुल बॅटिंग केल्यानंतर आपल्या परिवारामध्ये डायरेक्ट तुम्ही 6 मारू शकता समाजसेवेचे. इथं सर्व स्कोप आहे आणि अत्यंत सुज्ञ परिवार आहे. तुमचा मुलगा इंजिनियर आहे आणि आम्हाला फार आनंद झाला. प्रास्ताविकामध्ये मी एवढं सांगेल की आपल्याकडे दर आठवड्याला चिंतन सभा होत असतो आणि या चिंतन सभेमध्ये आपला लेखाजोखा असतो. आपल्याकडे असलेले उपक्रम आपण लोकांना सांगतो की आपण कोणते उपक्रम राबवतो, विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम आहेत, प्रौढासाठी कोणते उपक्रम आहेत, फायनान्शियल अडचणीवाल्यासाठी कोणते उपक्रम आहेत. ह्या ईच अँड एव्हरीथिंग याच्यावर आपल्याकडे उपक्रम राबवले जातात. ही सर्व संकल्पना आदरणीय भारसागळे सर यांनी समाजासाठी केलेला आहे. एकमेव उद्देश म्हणजे समाजातला प्रत्येक माणूस, प्रत्येक घटक हा सुदृढ झाला पाहिजे, बलवान झाला पाहिजे, फायनान्शियली आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी हे प्रतिष्ठानची उभारणी झालेली आहे. कारण की काल व्हॉट्सअपला आपले फोटो टाकले, प्रसंजित तुझा तो जुना फोटो आपल्या टीनाच्या सेटमधला, आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या की एका टीनाच्या सेटमध्ये पेठे सर उभं राहिलेलं आज आपलं रोपटं, आज अथंग उंच अशा इमारती, अथंग परिश्रमानं उभं केलेलं, हे यांचं श्रेय सर्व भारसागळे सर, तायडे सर आणि इंगळे सरांना जातो. त्याचबरोबर सर्व समाज बांधवांना जातो की ज्यांनी सढळ हातानं ही बिल्डिंग दिली. कारण या तिघांनी जर म्हटलं तर तिघजणं एक्सेप्ट करत नाहीत. समाज पाठीशी असल्याशिवाय आम्हाला शक्य नव्हतं. मग एखाद्यानं एका विटीचे का पैसे असो ना, एखाद्यानं 10 रुपयाचे का असो ना, असं करून 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 आपला टप्पा या दिशेनं आलो. समाजाला काय अडचण असतो, समाजाला पैसा पाहिजे,
समाजाला एज्युकेशन पाहिजे, समाजाला आरोग्य पाहिजे. तर आपल्याकडे आरोग्य आहे, आपल्याकडे एज्युकेशन आहे, आपल्याकडे पैसा आहे. तर पैसा कसा म्हणतात की आपल्याकडे स्वतःची बँक आहे, स्वतःची पतसंस्था आहे. एखाद्या माणसाला अडचण पडली 2-2.5 लाखाची की माझ्या मुलीचं लग्न आहे, मला पैसे नाही, कोणी पैसे देत नाही आजकाल. सुभेदार आमची पतसंस्था आपल्या स्वतःची पतसंस्था आहे सर, स्वतःची पतसंस्था. कोणाकडे जायचं काम नाही आपल्याला. त्यामुळे सरांनी फायनान्शियल व्यवस्था केली. एखाद्या विद्यार्थ्याला एज्युकेशनसाठी बाहेरगावी जायला पैसे नाहीत, तो पुण्याला जाऊ शकत नाही, तो मुंबईला जाऊ शकत नाही, तर आपल्याकडे सरांनी कॉलेज काढलेलं आहे अत्यंत कमी पैशामध्ये. BJMJचं कॉलेज आपल्याकडे आहे, नर्सिंगचं कॉलेज आहे. त्या ठिकाणी आपल्या पोरांना स्कॉलरशिप, त्या ठिकाणी आपल्या पोरांना भत्ता, त्या ठिकाणी आपल्या पोरांना सर्व सुविधा आहेत. म्हणजे एज्युकेशन आहे. आता सरांची संकल्पना कशी की कुठलंही समाजाचं कार्य करत असताना आपल्याला बालवयामधून सुरुवात करायला पाहिजे. तर नियर अबाउट आपल्याला किती वर्ष झाले तायडे सर आपल्याला बालसंस्कार वर्ग चालू होऊन आपले 20 वर्षापासून आपण बालसंस्कार वर्ग चालू केले. आणि ही बाबासाहेबाची संकल्पना आहे. बुद्धविहार बांधाल तर तिथं वाचनालय असलं पाहिजे, तिथं माझा लहान लेकरू खेळलं पाहिजे, त्यानं वाचन केलं पाहिजे, त्याला पुस्तकाची व्याख्या समजली पाहिजे. ही संकल्पना भारत साळगे सरांनी डोळ्यामध्ये ठेवून 20 वर्षापूर्वी टीनाच्या शेडमध्ये अगदी आपण तिथं ते हे टाकत होतो, काय पडदा, मधुकरराव शिरसाट सर आम्ही येत होतो आणि तिथं फ्री ऑफ मुलांना शिकवत होतो. तेव्हापासूनचं 20 वर्षापासूनचं बालसंस्कार केंद्र आपलं चालू आहे. आजही सध्या बालसंस्कार केंद्र आपलं चालू आहे. खरा पेरणी आपली ती आहे की आपल्या लहान मुलांना, धम्मसंस्कार वर्गाच्या मुलांना त्रिशरण पंचशरण येतेच येते. त्याचबरोबर संविधानाची प्रास्ताविका प्रत्येकाच्या पाठ आहे. तो 5 वर्षाचा असला तर तो न पाहता संविधानाची प्रास्ताविका वाचून दाखवू शकतो. म्हणजे ही एक आपली क्रांती आहे. असा उपक्रम सरांनी राबवला. तर माझी सर्व लोकांना विनंती आहे की आपल्याकडे बँक आहे, आपल्याकडे एज्युकेशन आहे, आपल्याकडे सर्व सोर्सेस आहे. तर लोकांनी, आपल्या उपासकांनी, इतर मंडळींनी एकदा तरी येऊन प्रतिष्ठानला भेट द्यावी आणि प्रत्यक्ष बघावं की इथं काय चालतो, काय आहे. लोकांच्या याच्यावर विश्वास न ठेवता कोणाच्या पांडे सर म्हणतात म्हणून विश्वास ठेवायचा नाही. याचं बुद्धविहार बघायचं, तिथं आपलं स्वतःचं आपलं आकाशवाणी केंद्र आहे स्वतःच्या मालकीचं, ज्याची रेंज जवळपास 60 किलोमीटरवर आहे. आपले प्रोग्राम चालतात त्याच्यावरून. मागच्या वर्षी आपण आपलं बुद्ध आणि धम्मा आपल्या ज्या 1 महिना आपण ते भंतेजीचं प्रवचन केलं होतं, तर ते रेडिओवर प्रसारित केलं होतं, रेडिओवर. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी, विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि सरांनी काढलेल्या उपक्रमामध्ये प्रत्येकाने भाग घ्यावा. विद्यार्थीसाठी आता तुम्ही पाहिलं साहेब, तुम्ही मला वाटतं परेड करून आले का? परेडवाले आहात का तुम्ही? नाही का? नर्सिंगवाले आहेत. तर नर्सिंगवाल्या विद्यार्थ्यासाठी, बाकीच्या विद्यार्थ्यासाठी सरांनी परेड काढलेली आहे. सकाळी संडेला परेड करा, नाश्ता घ्या आणि 200 रुपीज भत्ता घ्या. म्हणजे आपल्या संस्था त्यांना देते. पोराचं, मुलांचं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतःचं डिफेन्स केलं पाहिजे. त्यासाठी मुलीला शिकवण्यासाठी PSI आहेत, महिला PSI शिकवतात. मुलांना शिकवण्यासाठी 3 PSI आहेत. असा सरांचा उपक्रम आपण राबवतो आणि या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि सर्वांना मी विनंती करतो की आपल्या प्रतिष्ठानचं आजीवन सदस्य होण्यासाठी ओनली अँड ओनली 5,000 रुपये देऊन आणि विहाराला दान देऊन आपण आजीवन सदस्य होऊ शकता. त्याच्यानंतर बँकेमध्ये सहभाग घ्यायचा असला तर बँकेचा शेअर घेऊ शकता. रमाबाई पुतळ्याचं लवकरात लवकर आता रमाबाई पुतळा आपण बसवणार आहोत. त्याच्यामध्ये काही लोकांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे, तर त्यांनी रमाबाई पुतळ्यासाठी पैसे द्यावे. लवकरात लवकर आपलं समाज न्यायपत्र चालू होत आहे, त्याला ओनली 20,000 रुपीज. फक्त 10 लोकांची गरज आहे. आता 20,000 रुपये केल्यानंतर आपलं रेग्युलर होईल. तर मी समाज बांधवांना, आपल्या लोकांना, आपल्या उपासकांना अशी विनंती करतो की सरांनी राबवलेल्या उपक्रमामध्ये प्रत्येकाने हिरारीने भाग घ्यावा. आणि कोणाला जर डाऊट असला तर त्याचा डाऊट आम्ही 100 लोकांमध्ये समोरासमोर क्लिअर करू. आमचं जर काही चुकत असेल तर त्यांनी आम्हाला स्टेजवर सांगावं. आमची 24 तास तयारी आहे त्याला उत्तर देण्याची. कारण जो सत्याचा वाली असतो, सत्य म्हणजे खरंच खरं असलं तर त्याचा न्याय हा सत्यानंच लागतो. खोटं किती का तुम्ही घासू सांगितलं तर खोट्याचा पराजय होतो. त्यामुळे एखाद्याला कोणाला डाऊट आहे तेव्हा तुम्ही इथं आले का मला पैसेच मागता. आम्ही कधीही पैसे मागत नाही. आपल्या इथून लोकांना पैसे देतो, व्याज देतो.
आपल्याकडे अशा काय की योजना आहेत की घरपोच आपण पैसे नेऊन देतो. एखादा म्हातारा माणूस आहे आणि त्याने जर आपल्याकडे सेव्हिंग केली असेल, त्याला जर येता येत नसेल इथं इंगळे सर, तर त्याच्या घरी 1 तारखेच्या अगोदर 29ला त्याच्या घरी माणूस जाऊन त्याचा पेमेंट देतो. एवढी सुविधा कुठल्याच बँकेमध्ये नाही, कुठल्याच याच्यामध्ये नाही, कुठल्याच फायनान्स कंपनीमध्ये नाही. कारण की हा समाजाचा उपक्रम आहे. आपल्याकडे कमर्शियल कुठलंच नाही. सर्व आपण समाजाच्या उपयोगासाठी करतो आणि समाजाचा उपयोग करतात त्याने लोकांना पटते आणि पटवून घेण्यासाठी त्यांना यावं लागतो इथं येऊन प्रत्यक्ष पाहावे आणि प्रतिष्ठान समजावून घ्यावे. एवढं लांबलेलं प्रास्ताविक मी थांबवतो आणि आपण सर्वांनी फार चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध. यानंतर सत्कार समारंभाकडे वळूया आपण. सन्माननीय इंगळे साहेब तथा त्यांचा समस्त परिवार यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्याची विनंती. इंगळे परिवारांचा सत्कार समारंभ या ठिकाणी होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अतिथी यांचे हस्ते इंगळे परिवाराचा सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर शालिनीताई खाडे मॅडम, आरोग्य विभाग, हे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय भीम. मंचावर उपस्थित असलेले तायडे सर, इंगळे फॅमिली, अचानक दर रविवारी मी येण्याचं ठरवलं. इथे काही चॅलेंजेसमुळे कधी कधी नाही येऊ शकत, पण 10 वर्षापासून मी जुळलेली आहे प्रतिष्ठानशी आणि त्यांचे जे वेगळे वेगळे उपक्रम असतात ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. आजकाल मुलांना सुविधा नाही अभ्यासाची, पण इथे सुविधा केली गेली आहे. वाचनालय आहे आणि पुस्तकाची उपलब्धता आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपली हक्काची बँक इथे दिलेली आहे. कोरोना काळामध्ये इतके हाल झाले बँकेमध्ये की तिथे जाऊ शकत नव्हतो. पैसा आपला असून सुद्धा आपण यूज करू शकत नव्हतो, पण माननीय भारसाखळे सरांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे आणि त्याचे पण मी शेअर घेतलेले आहे 10. माझे जे कुटुंबीय आहे त्यांना मी पण प्रोत्साहित करत आहे. माझ्या ननदबाई आहे, त्यांच्या ननदबाई आहे, त्यांनी पण मी शेअर घ्यायला सांगितले आणि परवालाच आम्ही 10 शेअर घेऊन गेलेले आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज अचानक मी इथे आले आणि इंगळेताईशी परिचय झाला. माहिती नव्हतं की त्यांचा आज रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे म्हणून, पण बोलल्यानंतर कळलं की सरांनी पण 33 वर्ष आरोग्य विभागामध्ये नोकरी केली. मी पण सध्या आरोग्य विभागामध्ये रुजू आहे, ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी येथे. आणि नोकरीमध्ये किती हाल होतात, किती अपेष्टा होतात आणि आपण फॅमिलीसाठी समाजासाठी नाही वेळ देऊ शकत. तर त्यांनी या प्रतिष्ठानशी जुळले, इथे आले आणि त्यांनी आपलं इथे येण्याचा आणि रिटायरमेंट डे साजरा करण्याचा हा खूप चांगला उपक्रम इथे राबविला आहे, हे मी इथे सांगू इच्छिते. आणि समाजातली प्रत्येक व्यक्तीने इथे येऊन पाहावं आणि या फुल नाही फुलाची पाकळी याचा सहभाग घ्यावा, एवढंच मी सांगते आणि इथे मी थांबते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अतिशय संक्षिप्त स्वरूपात प्रतिष्ठान राबवत असलेले उपक्रम या ठिकाणी आपण प्रकट केले. पतसंस्था, पतसंस्थेकडून येणारे शेअर होल्डर भाग भांडवल वाढवण्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आपण जवळपास 10% तर तिकडे 20% विविध योजनांवर व्याज देतो. त्या योजना प्रत्येकानं समजून घेण्यासारख्या आहेत. वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्या स्कीममध्ये सहभागी होऊन
स्वतःचा फायदा करून घेता घेताच सामाजिक कामात हातभार लावावा अशी अपेक्षा असते. असो, यानंतर आजचे सत्कारमूर्ती सन्मान्य इंगळे साहेब आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज ऐतिहासिक आपल्या पूर्ण देशामध्ये प्रतिष्ठा असलेलं प्रतिष्ठान बाबासाहेब आंबेडकर हे प्रतिष्ठान यांनी माझा सत्कार नियोजित केला आणि माझे गुरुवर्य रमेशजी तायडे यांनी मी जेव्हा सर्व्हिसला लागलो 1994मध्ये आणि सरांनी 2000मध्ये कास्ट्राईब संघटनेचा धुरा ऑल मेन हॉस्पिटल कर्मचारी संघटना माझ्या पाठीवर दिला, तेव्हा मी सगळ्यात जास्ती मला सर्व्हिसमध्ये माझ्या सेवा काळामध्ये सगळ्यात जास्ती माझे गुरुवर्य रमेशजी तायडे सर यांचा मला एवढा मार्गदर्शन लाभले की मी आपले ग्रामीण क्षेत्रातले जेवढे आपले समाजामधले रुग्ण, आपले नातेवाईक किंवा माझे जे सगळ्यात दुःख क्षेत्र म्हणजे माझं क्षेत्र मेन हॉस्पिटल म्हणजे सगळं माझ्याकडे सगळं कुणा कुणी दुःखामध्ये यायचे. आणि एक मनुष्य प्राणी मी असा पुरुषोत्तमीकडे असा आहे की 24 तास मी हॉस्पिटलला राहायचो, कारण की माझं राहणं आहे तिथे आणि जॉब पण तिथे, वडील पण तिथे. आणि वडिलाचा एक शब्द माझ्या अजून कानामध्ये आहे की मानव सेवा हीच ईश्वर सेवा, आणि तेच मी माझ्या कारकिर्दीमध्ये 33 वर्षामध्ये मी लाभलो. मी प्रयत्न केले, पण खरोखरच आपल्या ग्रामीण क्षेत्रामधले जे आपला समाज आहे त्यांना सगळ्यात जास्ती त्रास होत असेल ते म्हणजे आमचं, मॅडम तुम्हाला मान्य करावं लागेल की आपलं हे रुग्णालय, कारण की तिथे कसं आहे आर्थिक परिस्थिती खराब असते आपल्या लोकांची, ते खूप मला जाणवलं. पण आज संघटना जेव्हा निर्मिती केली सरांनी मला मार्गदर्शन केलं, तायडे सरांनी, संघटनेमार्फत मी खूप प्रयत्न केले कर्मचाऱ्यांचे मुळाचे, आणि 33 वर्ष एकाच ठिकाणी असल्यामुळे हे संघटनेच्या सरांनी जे मला हे पाठबळ दिलं त्या संघटनेमुळे मी एकाच ठिकाणी 33 वर्ष सर्व्हिस पूर्ण केली. परत मी सगळं आपले तायडे सर, सिरसाट सर, आमचे पांडे सर आणि भारसागडे सर तर माझे शिक्षक आहेच. LRT कॉलेजमध्ये असताना मी 12वीला असताना मी सरांना खूप घाबरत होतो त्यावेळेस. 1988-87 मधली गोष्ट आहे. माझं क्षेत्र नव्हतं हॉस्पिटल, पण नाईलाज मी तिथे सर्व्हिस केली. मी परत माझे सगळं ताई भगिनी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करो. आणि एक मी फक्त एक वचन देऊ शकतो आजच्या ह्याच्यामध्ये की मी तन मन धन आणि कोणत्याही म्हणजे माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी आपल्या प्रतिष्ठानला एक हमी देतो की याच्यानंतर मी पूर्ण म्हणजे वेळ देणार आणि मी माझे 2 शब्द करणार. धन्यवाद इंगळे साहेब. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई, जिजाऊ या सर्व महामानवांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान प्रबोधननगर खडकी अकोला या ठिकाणी दर रविवारी चिंतन सभा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रमेश तायडे साहेब, त्याचबरोबर आजचे सत्कार मूर्ती इंगळे साहेब, इंगळे मॅडम आणि त्यांचे चिरंजीव इंगळे परिवार, आणि मंचकावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय शिरसाट सर, दांडे सर, आणि या प्रतिष्ठानचे शिल्पकार
ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे असे आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकळे सर आणि कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रतिष्ठानचे पदाधिकारी, आजीव सभासद, उपासक, उपासिका आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज या ठिकाणी इंगळे परिवाराचा सत्कार आयोजित केलेला आहे. आणि त्याचबरोबर आज एक विशेष अशा प्रकारचं आहे की मी गेल्या अनेक महिन्यापासून आदरणीय भारसाकळे सर, इंगळे साहेब यांना मी माझा जो काही उपक्रम आहे तर त्या उपक्रमाबद्दल मी सांगत होतो, माहिती देत होतो. मागे एकदा माझा सत्कार केला तेव्हाही मी माहिती दिली. आणि आज जे काही माझं मनातील ध्येय आहे तर ते मनातील ध्येय आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान या ठिकाणी जे काही माझं ध्येय होतं, माझा संकल्प होता, तर तो संकल्प आज या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि तो म्हणजे कोणता, तर मी माझं वैयक्तिक अशा प्रकारचं परिमल समुपदेशन केंद्र हे एक सुरू केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून समुपदेशनाचं कार्य करतो. आणि मी मागे भारसाकळे सर आणि इंगळे साहेबांना मी या ठिकाणी सांगितलं की सर, मी जे काही तिकडे समाजकार्य करतो तशाच प्रकारचं मला प्रतिष्ठानच्या लोकांसाठी, समाजातील लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी जो काही माझा उपक्रम आहे तर तो उपक्रम मला आपल्या प्रतिष्ठानमध्ये सुरू करायचा आहे. आणि म्हणून मी आजच्या दिवशी परिमल प्रतिष्ठान समुपदेशन केंद्र हे आज या ठिकाणी सुरू होत आहे. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. आणि काही वेळातच त्याचं उद्घाटन वरच्या हॉलमध्ये होणार आहे. तर हे माझ्यासाठी एक अतिशय आनंदाचा क्षण आहे. आणि हे सुरू करत असताना भारसाकळे सर, तायडे सर यांनी जे काही आपल्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक आहे खंडेराव साहेब यांना सांगितलं, सरांना काय पाहिजे, कसं पाहिजे, सगळी व्यवस्था करा. आणि एक आपण 2 बॅनर केलेले आहे, वरच्या रूममध्ये व्यवस्था केलेली आहे. तर याबद्दल मी प्रतिष्ठानचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्याबद्दल थोडंसं 1 मिनिटात सांगतो की मी डॉक्टर ॲडव्होकेट संतोष दामोदर पेठे, प्राचार्य यशवंतराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, मजलापूर, तालुका, जिल्हा अकोला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्राचार्य म्हणून काम करत आहे. ग्रामीण भागात नोकरी करतो. आणि त्याचबरोबर समाजसेवेची आवड असल्यामुळे मी विविध अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थी आणि समाजासाठी राबवत असतो. त्यामुळे मला महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहे. मी MA राज्यशास्त्र, MA समाजशास्त्र, MA शिक्षणशास्त्र, MA डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी, MPhil, PhD आणि डिलीट अशा प्रकारची शिक्षण क्षेत्रातील ही जी काही डिलीट पदवी आहे ही सुद्धा मला मागच्या 2 महिन्यात मिळालेली आहे. अशा प्रकारचं माझं शिक्षण आहे. आणि मी माझ्या परीनं जे काही समाजाला देण्याचं काम करत आहे त्यातलाच एक छोटासा भाग म्हणून आज मी या ठिकाणी प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांसाठी, समाजातील सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व शिक्षकांसाठी, सर्व पालकांसाठी मी आज या ठिकाणी समुपदेशन केंद्र, परिमल प्रतिष्ठान समुपदेशन केंद्र अशा नावाने आज सुरू होत आहे, उद्घाटन होत आहे. आता खूप लोकांना अशा प्रकारचा प्रश्न पडला असेल की समुपदेशन म्हणजे काय.
खूप साऱ्या लोकांना त्याबद्दल माहीत नाही. तर मी एक प्रतिष्ठानच्या ग्रुपवर व्हिडिओ टाकलेला आहे, आपण निश्चित पाहावा. समुपदेशन प्रत्येक व्यक्तीला वाटते की सुखी, आनंदी आणि समाधानी जीवन जगावं, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या, अडचणी, संकटे येतच असतात. या सर्वांच्या समस्याच्या निवारणासाठी त्यांना मदत करणे, सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे आणि त्या समस्येतून योग्य मार्ग दाखवणे याला समुपदेशन अशा प्रकारचं म्हणतात. आता समुपदेशन कोणकोणत्या प्रकारचं आहे? तर सर्वप्रथम विद्यार्थी पालक समुपदेशन, त्यानंतर करिअर गायडन्स, त्यानंतर नातेसंबंध, त्यानंतर ध्येय निश्चिती, त्यानंतर ताणतणाव व्यवस्थापन आणि तणावमुक्त अशा प्रकारचं जीवन, अशा विविध सर्व विषयावर मी समुपदेशनाचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहे आणि निश्चितच याचा आपणा सर्वांना फायदा होईल. आपणही फायदा घ्या आणि ही जी काही माझी माहिती आहे आपल्या सर्व लोकांसोबत शेअर करा. आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी, आता काही लोक म्हणतील की बाब समुपदेशन म्हणजे ज्याला समस्या आहे त्यांच्यासाठी आहे का? नाही. जे काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत, लोक आहेत की आहे त्या परिस्थितीमध्ये जर त्यांना प्रगती करायची असेल, आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला उन्नती करायची असेल, आहे त्यापेक्षा अधिक पुढे जायचं असेल, तर त्याहीसाठी आपल्याला मोटिवेशन, मार्गदर्शन आपल्याला निश्चित करण्यात येईल. आणि काल मी रात्री तायडे सर 12:19 माझा व्हिडिओ प्रतिष्ठानच्या ग्रुपवर टाकला. त्याच्यानंतर 11:30 वाजता मी एक पोस्ट टाकली. तर 11:30 वाजता पोस्ट टाकल्याबरोबर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की प्रतिष्ठान एवढ्या दूर पसरलेलं आहे की प्रतिष्ठानचे सभासद पूर्ण महाराष्ट्राभरच नाही तर देशात विदेशात सुद्धा आहेत. तर मला तायडे सर एक पोस्ट टाकल्याबरोबर मला औरंगाबादहून फोन आला. त्यांनी सर म्हणे मी तुमची पोस्ट वाचली, 11:30 वाजता मी जेवायचं होतो, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. तर तेवढ्या वेळेस त्यांचा फोन आला आणि 25 मिनिटं माझ्यासोबत बोलले. सर तुम्ही जे काही उपक्रम आहे खूप छान उपक्रम सुरू केला आणि मला थोडीशी समस्या आहे म्हणे. मी म्हटलं सांगा. आणि खूप वेळ ते माझ्यासोबत बोलत राहिले. त्यांनी त्यांची समस्या सांगितली, त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि मग एवढं सगळं झाल्यावर म्हणत होते, मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही पण त्यांचा अनुभव तुम्हाला सांगतो, कदाचित जेव्हा कधी ते या प्रतिष्ठानला येतील ते स्वतः त्यांचा अनुभव सांगतील. सर तुमच्यासोबत जेव्हा बोललो, माझ्यासोबत खूप सारे लोक आहेत म्हणे ओळखीचे, पण तुमच्यासोबत बोलल्यानंतर मला सर खूप चांगल्या प्रकारचं वाटलं, निश्चित तुम्हाला भेटायला येईल. आणि मी त्यांना सांगितलं तुम्हाला कधी जर आवश्यकता असेल तर मला फोन करा, माझा फोन 24 तास सुरू राहते. मी जरी कामात असलो उचलला नाही तर त्या प्रत्येक फोनला मी रिप्लाय देत असतो. तर अशा प्रकारे त्यांनी माझ्यासोबत संवाद साधला. औरंगाबादहून सपकाळ साहेब आहे, नाव सांगतो त्यांचं, संवाद साधला. त्यांनाही चांगलं वाटलं, मलाही वाटलं की बापरे आपण प्रतिष्ठानच्या ग्रुपवर टाकल्याबरोबर औरंगाबादहून फोन, खरोखर मनाला आनंद वाटला. अशाच प्रकारे माझा जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमासाठी आपण सर्वांनी आपण लाभ घ्या, इतरांना सुद्धा आपण सांगावा. आणि मी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत प्रतिष्ठानच्या वरच्या रूममध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. ज्या कोणाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल माझा फोन नंबर दिलेला आहे, प्रतिष्ठानच्या ग्रुपवर आहे. विद्यार्थिनींना सुद्धा जर काही प्रॉब्लेम असेल, विद्यार्थ्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम असेल, शिक्षकांना सुद्धा काही अडचणी असेल, तर या सगळ्यांच्या अडचणी, समस्या सोडवण्याच्या आणि निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये 100% बदल घडवण्याचा मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीपूर्वक आश्वासन देतो. मला या ठिकाणी प्रतिष्ठानने बोलावलं, माझा सत्कार केला आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य अशा प्रतिष्ठानमध्ये मला या ठिकाणी माझं छोटंसं काम करण्याची संधी दिली.
त्याबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि माझ्या उपक्रमाला आपण प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवितो. जय हिंद, जय भारत, जय भीम. धन्यवाद सर. अतिशय विस्तारपूर्वक या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे. निश्चितच सरांचा उपक्रम हा या ठिकाणी सर्वांसाठी चांगला ठरेल, कारण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मनुष्याची जेव्हा जडणघडण होते त्या जडणघडणीमध्ये जडणघडण होत असताना तो विविध समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतं, विविध अडथळे दूर करावे लागतात, विविध समस्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निर्माण होत असतात आणि अशा समस्यांचं निराकरण करणं गरजेचं असते वेळच्या वेळी. जर त्या वेळच्या वेळेवर ते समस्याचं निराकरण झालं नाही तर ती समस्या दुसरी समस्या निर्माण करू शकते. त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. तर असो या समुपदेशनाचं जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. समुपदेशन हा एक शिक्षणाचा भाग आहे. जसं आपल्याला शिक्षणाची गरज आहे त्या शिक्षणातीलच एक भाग हा समुपदेशनाचा, ज्यामुळे मानवी जीवनात येणारं जे गडांतर म्हणतो आपण त्याला ते दूर होण्यासाठी या समुपदेशन केंद्राचं अतिशय मोलाचं स्थान असते आणि ते मोलाचं स्थान या प्रतिष्ठानच्या ऐतिहासिक ठिकाणी डॉक्टर पेठे सरांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. निश्चितच प्रत्येक व्यक्ती या केंद्राचा फायदा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. चार मंचावरील प्रमुख अतिथी सन्माननीय मधुकररावजी शिरसाट सर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या हितासाठी ज्यांनी अतुनात कष्ट उपसले असे सर्व महामानव यांना अनेक वेळा अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रमेश तायडेजी, जे आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष आहेत, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय इंगडे साहेब, त्यांच्या सहचारिणी इंगडेताई, त्यांचे सुपुत्र इंजिनियर भूषण इंगळे, कार्यक्रमाचे सफल संचालक धांडे सर, आजच्या बुद्ध धम्म संस्कार वर्गामध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका, या ठिकाणी आपण दर रविवारी या बुद्ध धम्म संस्कार वर्गामध्ये आपली उपस्थिती दर्शवत असतो. नियमित कार्यक्रम जो असते बुद्धवंदनेचा कार्यक्रम असते, त्यानंतर सकाळी 8:30 पासनं हे सगळं सुरू होते आणि 8:30-9च्या दरम्यान आपल्या प्रतिष्ठानचे जे सर्व आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष व या प्रतिष्ठानचे सर्व जे काही उपविभाग असतील त्या सर्व उपविभागाचे अध्यक्ष आदरणीय भारसागडे सरांचं नंतर आगमन होते
आपल्या या प्रतिष्ठानचे सचिव अशोक इंगळेजी आपली उपस्थिती दर्शवतात. तायडे साहेब 24 तास या ठिकाणी असतात. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे लोक आपलं या ठिकाणी योगदान देतात आणि त्यांच्या या योगदानामुळेच हे आपल्याला एवढी मोठी जे भव्य दिव्य इमारत जे दिसते हे त्याचं एक फळ आहे. आम्ही आदरणीय सत्कार मूर्तींना सांगू इच्छितो की ते या ठिकाणी आले, त्यांनी ऐकलं असेल, त्यांनी पाहिलं असेल, रमेश तायडे यांनी सांगितलं असेल, त्यामुळे काही प्रश्न नाही. परंतु ते उपस्थिती जे कमी दिसते त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की उपस्थिती भरपूर असते या ठिकाणी. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की काल जवळपास दुपारी 2 वाजतापासून हे भरगच्च भरलेलं होतं. हा जो हॉल आहे या ठिकाणी भरगच्च भरलेला होता काल दुपारी 2 वाजतापासून तर 9-10 वाजेपर्यंत. या ठिकाणी माजी समाज कल्याण मंत्री बडोले साहेब आले होते, घोलप साहेब आले होते, त्यानंतर चर्मकार संघाचे सगळे जे काही कार्यकर्ता असतील ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी फार मोठमोठे भाषणं झाले. आपण कुठे आहोत, काय चालू आहे, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी चर्चा झाली. तर थोडे थकून भाकून गेलेले लोक असल्यामुळे आज ही उपस्थिती थोडीशी कमी आहे, अन्यथा या ठिकाणी उपस्थिती भरपूर असते. आम्ही नियमित येऊन ह्याचा विचार करत नाही की 2-3 लोक आले आता कसं करायचं, असं नाही. निरंतर चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेत असतो. दर रविवारी जो कार्यक्रम असते, जे काही संस्कार वर्ग या ठिकाणी चालतात, जे काही संस्कार या ठिकाणी घेतले जातात, जे काही या ठिकाणी भाषणं होतात ते होतात म्हणजे होतात. आणि या ठिकाणी सभासदांची संख्या जर सांगायची झाली तर हजारोमध्ये आहे. या प्रतिष्ठानचे जे काही सदस्य आहेत, जे सभासद आहेत ते हजारोमध्ये आहेत. ज्यांनी या प्रतिष्ठानला धम्मदान दिले अशा धम्मदान दात्यांची संख्या सुद्धा शेकडो आहे. धम्मदान ज्यांनी दिले, सरांनी 5,000 रुपयापासून सुरुवात केली आणि ते या ठिकाणचे सभासद झाले, सदस्य झाले. बौद्ध समाजाचे जे लोक आहेत तेच या प्रतिष्ठानचे सदस्य होऊ शकतात, एवढी या ठिकाणी एक मर्यादा घातलेली आहे. या प्रतिष्ठानला धम्मदान म्हणून कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे लोक धम्मदान देऊ शकतात. आता या ठिकाणी ही जी इमारत उभी राहिलेली आहे एवढी भव्य दिव्य, याबद्दल जे काही आपल्या ठिकाणी नवीन नवीन लोक येतात त्यांना याची माहिती झाली पाहिजे. बसलेल्या सगळ्या आपल्या उपासक उपासिका ज्या आहेत, आपले मोठमोठे जे मेंबर्स आहेत त्यांना सगळं माहीत आहे. परंतु आपल्या ठिकाणी या ठिकाणी जेव्हा ते नवीन सदस्य येतात, नवीन लोक येतात, त्यांना या प्रतिष्ठानची माहिती झाली पाहिजे. आल्यानंतर जेव्हा या प्रतिष्ठानला पाहतात, या प्रतिष्ठानच्या इमारतींना पाहतात, तेव्हा ते तोंडाचं बोटं घालतात की बौद्ध समाजाची इमारत एवढी भव्य दिव्य, एवढी साफसुथरी, स्वच्छ, हे आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत, असं म्हटल्याशिवाय राहत नाही. या भव्य दिव्य इमारतीमध्ये बौद्ध समाजाचे जेही कार्यक्रम चालत असतील, जे उपक्रम चालत असतील ते उत्कृष्टरित्या चालतात. कुठल्याही प्रकारचा पुअर शो होत नाही. या प्रतिष्ठानला जुळलेले जे घटक आहेत, ॲडव्होकेट असतील, डॉक्टर असतील, शिक्षक असतील, प्रोफेसर्स असतील, समाजातले जे काही घटक आहेत ते सर्व या ठिकाणी जुळलेले आहेत आणि त्यांचे या ठिकाणी युनिट्ससुद्धा सुरू झालेले आहेत. वेळोवेळी डॉक्टर्स येतात,
शिबिर घेतलं जाते व रुग्णांची सेवा केली जाते. अशा प्रकारची व्यवस्था प्रतिष्ठान वेळोवेळी अशा घटकांना करून देते. काल चर्मकार लोकांचं एक संमेलन होतं, तर ते फक्त त्यांचंच होतं असं म्हणायचं नाही, कारण आपल्या या सरकारने जे काही केलं आहे, नवीन नवीन ज्या काही गोष्टी करतायत ते आपल्या विरुद्ध होत आहेत, बौद्ध समाजाच्या विरुद्ध होत आहेत. आपल्याला अशी भीती वाटत आहे की आपलं रिव्हर्शन करण्यासाठी, आपली पिछेहाट करण्यासाठी हे चालू आहे काय. आपल्या पोरांना, आपले मुलं, आई वडील फार पोटतिडकीनं त्यांना शिकवतात. आपल्या मुलाबाळांना माहीत आहे की फार कष्ट करून आपले आई वडील आपल्याला शिकून राहिले. मग इंजिनियर असतील ते इंजिनियरची डिग्री घेतात, डॉक्टर असतील डॉक्टरची डिग्री घेतात. आपल्या समाजातील मुलं हे फार समजदार, हुशार आणि कर्तृत्ववान आहेत. एक वेळ ज्या ठिकाणी प्रवेश घेतात त्यातून चांगल्या रीतीने डिग्री घेऊनच बाहेर पडतात, पण अनुभव जे येतात ते फार वाईट आहेत. त्यांना वेळेवर स्कॉलरशिप मिळत नाही, त्यांना वेळेवर ज्या काही सवलती मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा येते. त्यांना नोकरीची काळजी वाटते, त्या ठिकाणी त्यांना अडथळा येते. आणि आपण पाहतो, आपल्या लक्षात येते की आपल्या समाजाकडे सरकारचं सुद्धा दुर्लक्ष आहे का, एक अशी भीती आपल्याला वाटते आणि तसं आपल्याला जाणवते सुद्धा. आता काल आपल्याला या ठिकाणी पाहिलं असेल की उपवर्गीकरण, कुणी याच्यासाठी आंदोलन केलेलं नाही, कुणी मोर्चे काढले नाहीत, आपापसातच भांडणं लावून देण्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. NT, ST वगैरेमध्ये आपण उपवर्गीकरण पाहिलं असेल. पण हे एवढे जे आहेत हे कॅटेगरी आहे, ती SC आहे. मग ह्यापैकी काही लोकांना शासनाने जवळ धरून एकमेकांमध्ये अडी निर्माण केल्या की बौद्धांनी तुमची नोकरी हिसकावून घेतलेली आहे आणि हेच पुढे चाललेले आहेत. कुणी कोणाची नोकरी हिसकावून घेतलेली नाही आहे, कुणी कोणाची हिसकावून घेतलेली नाही आहे. तुम्ही शिका, डिग्री मिळवा, नोकरीच्या जागा असतील त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करा, इंटरव्ह्यू द्या, पास व्हा, नोकरी मिळवा. आमच्या मुलांनी शिक्षण घेतलं सर्व क्षेत्रातलं. आता पेठे सरांनी आपल्याला या ठिकाणी त्यांची डिग्री सांगितली. आम्हाला काय माहीत, आम्हाला एवढं माहीत आहे वा ॲडव्होकेट डॉक्टर पेठे साहेब. पण जेव्हा त्यांनी या ठिकाणी डिग्री सांगितली, मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं वाटते की आपल्या समाजातले लोक शांत बसत नाहीत. त्यांच्याकडे वेळ आहे, मग त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा. मग मी 1 डिग्री घेतली, 2 डिग्री घेतली, बाकीच्या डिग्र्या कशाला पाहिजेत. हे डिग्री घेतली म्हणजे मला जर 2 लाख रुपये पगार मिळत असेल तर 3 लाख होणार आहे का, नाही. जो राहील तेच राहील. परंतु शिक्षण क्षेत्रामधलं जे काही महत्त्व आहे ते जर तुम्हाला समजलं असेल, तुम्ही डिग्रीवर डिग्री घेता. आणि डिग्र्या ह्या शिक्षित लोकांचे हे एक भूषण आहे. ह्या डिग्र्या ज्या आहेत शिक्षित लोकांच्या ते अलंकार आहेत, त्या आपण मिळवल्या पाहिजेत. म्हणजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी आहोत हे त्याच्यातून सिद्ध होते, हे दिसते की बाबासाहेबांकडे भरपूर डिग्र्या होत्या. मग आपण त्यांच्या पावलावर पाऊल का ठेवू नये, म्हणून हे आपल्याला आपल्या समाजातील लोक अशा प्रकारचे दिसतात. सरकार म्हणते की यांनी तुमच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या. आता कशा काय नोकऱ्या हिसकावून घेतल्या. साहेबांनी एवढ्या मोठ्या डिग्र्या मिळवल्या, ॲप्लिकेशन केलं, ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्राची जी डिग्री पाहिजे ते मिळवली, ॲप्लिकेशन केलं, पास झाले, नोकरी मिळाली, पगार सुरू आहे. तुम्हाला
मातंग समाजाला कोणी मना केलं? आम्ही काय केलं? मेलेल्या ढोराचा आम्ही मांस खात नाही. पारंपरिक ज्या गोष्टी होत्या पूर्वीच्या जुन्या ते आम्ही करत नाही. आम्ही आपल्याला पुढारलेलं सुधारित आवृत्ती ज्याला म्हणतो अशा प्रकारचे बौद्ध समजतो. 1956च्या नंतर आम्ही बौद्ध झालो. आम्ही बौद्ध आहोत आणि आम्हाला आमचं कुटुंब उन्नत करण्यासाठी काय काय करता येते ते आम्ही करत असतो. त्यामुळे कुणाच्या नोकऱ्या आम्ही हिसकून घेतल्या असं म्हणणं हे चुकीचं आहे. परंतु आता ते एक त्यांना ते एक वेगवेगळ्या प्रकारच्या त्या गोष्टी राजकारणामध्ये चालत असतात. तर आपल्याला फार सचेत राहावं लागते. अशा मंचिकावरून वेळोवेळी आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी सुचवाव्या लागतात. इंगळे साहेब आपल्या कुटुंबासह या ठिकाणी आले. त्यांनी 33 वर्षाची सर्वोपचार रुग्णालयामध्ये सेवा दिली. आपला मनुष्य त्या ठिकाणाहून व्यवस्थितरित्या रिटायर होतो हे फार जमेची बाजू आहे. आपण रिटायरच झालो नाही तर आपली तब्येतसुद्धा चांगली आहे हे एक आपली जमेची बाजू आहे. आणि अलीकडे आपण आपल्या लोकांना पाहतो रिटायर. आता माझ्या बाजूला मला अनुभव नव्हता, माझा परिचय नव्हता, माझ्या बाजूला बसले होते. मी म्हटलं बुवा काही 35-40 वर्षाचे व्यक्ती असतील, तायडे साहेबाच्या ओळखीच्यात आले. नंतर समजलं हे सत्कार मूर्ती आहेत. कोण म्हणणार आहे त्यांना की रिटायर झाले म्हणून? तर हे आपल्या समाजामध्ये एक हे जमेची बाजू आहे की आपण आपल्याला सांभाळून ठेवलेलं आहे. जो काही 2 पैसे आपल्याला पगार मिळते तर आपण आपल्या कुटुंबाला आपण सांभाळून ठेवतो. कुठल्याही प्रकारच्या व्यसनामध्ये आपण अधीन नाही हे त्याचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या समाजातील लोक हे आज दर्जावान आपल्याला दिसतात. आणि पहा ना, रिटायर झाल्याबरोबर तायडे साहेबांबद्दल त्यांना माहीत असल्यामुळे तायडे साहेबांना ते फार एक गुरु मानतात असं त्यांनी सांगितलं. फार मोठी गोष्ट आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पूर्ण कुटुंबाने या प्रतिष्ठानचं सभासदत्व स्वीकारावं. आणि तायडे साहेब तर त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगतीलच, परंतु प्रतिष्ठानचा जो सदस्य असते, प्रतिष्ठानचा जो सभासद असते तो प्रतिष्ठितच असते असं हे प्रतिष्ठान आहे. भारसागडे सरांनी फार जीवाचं रान करून त्यांच्यासोबत तायडे साहेब आहेत जोडलेले, सचिव इंगळे सर आहेत जोडलेले, समाजातले सगळे घटक जोडलेले आहेत. त्यामुळे हे प्रतिष्ठान या ठिकाणी पद्धतशीररित्या आपल्याला उभं ठाकलेलं दिसते. वेळोवेळी नुसतं रविवारी ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात असं नाही, वेळोवेळी काही कार्यक्रम या ठिकाणी अधूनमधून होत राहतात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून समाजाशी संपर्क केल्या जाते. त्या ठिकाणी समाजाला दिसते आणि समाज या ठिकाणी वेळोवेळी उपस्थिती आपली दर्शवतो. आणि जे काही आपल्याला त्यांना दिसते, आता पहा मी जे बोललो तर या ठिकाणी यांनी समुपदेशक केंद्र सुरू केलं आजपासून. ज्यांना यायचं समाजातील लोक ज्या समस्या असतात, सगळ्यांना समस्या असतात, ते या ठिकाणी येतील. आता आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची उन्नत गोष्ट घडताना दिसते ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे की बौद्ध समाजामध्ये समुपदेशक केंद्र हे जैन लोकांमध्ये, ब्राह्मणांमध्ये, उन्नत लोकांमध्ये, ठाकुरांमध्ये, पाटलांमध्ये, अशाच लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचा एक उपक्रम चालवतो ही फार अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. समाजातील घटकांनी याचा लाभ घ्यावा. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. मी आयोजकांचे आभार मानतो. जय भीम, जय प्रतिष्ठान. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य तायडे साहेब या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, संत रोहिदास, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ,
शिवाजी महाराज, गाडगे महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी बाबासाहेबांनी जे आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन म्हणून या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये आपण चिंतन सभा, बुद्धवंदना आणि सत्कार समारंभ हा एक कार्यक्रम आयोजित करत असतो. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी प्राचार्य मधुकररावजी शिरसाट सर, सत्कारमूर्ती माननीय पुरुषोत्तमजी इंगळे साहेब, त्यांच्या पत्नी सौ इंगळेताई, मुलगा भूषण, आणि ज्यांनी या ठिकाणी सुंदर असं संचलन केलं धांडे सर, पेटे सर, पांडे सर, जे यांनी गीत गायन केलं इंगळे साहेब मॅडम, खाडे मॅडम, इंगळे मॅडम आणि सर्वच माझ्या उपस्थित बांधवांनो. काल इथं भव्य कार्यक्रम झाला. आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र राज्याचे दोन्ही माजी शिक्षण मंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि फार गंभीर मुद्दा घेतला की अनुसूचित जातीचं वर्गीकरण हा खूपच धोका आहे, पण आमचे लोक अजूनही काही त्याच्यावर फार चिंतेत असतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून हा विषय, गंभीर विषय काल या ठिकाणी डॉक्टर गणेश बोरकर जे चर्मकार महासंघाच्या वतीनं या सभागृहात घेण्यात आला. आणि म्हणून या ठिकाणी ही सभा डॉक्टर गणेश बोरकर यांचं अभिनंदनाचा ठराव पारित करते. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं, कारण काळाची गरज आहे. तुम्हाला सांगतो, काळाची गरज आहे. हे उपवर्गीकरण जर झालं ना तर तुमच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत, तुम्हाला नोकऱ्यासुद्धा मिळणार नाही आहेत. आणि खूप काही काही आहे. आता कालचे भाषण ज्यांनी ऐकले त्यांना माहीत आहे की त्यांना झोपही लागली नसेल. तर मी जास्त वेळ घेत नाही आपला. तर आजचे जे सत्कारमूर्ती आहे यांच्याबद्दल मला बोलायचं आहे की जेव्हापासून मी पुरुषोत्तमजी इंगळे साहेब, कारण आरोग्य सेवेत आहेत, तुम्ही बघितलं त्यांनी मनोगत काहीच बोलले नाही ते, पण ते एवढे कामाचे माणसं आहेत की मी माझ्या 33 वर्षामध्ये जे काही ग्रामीण भागातून काही पेशंट आले असतील, रोगी आले असतील, हसत हसत त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. हसत हसत डॉक्टरजवळ जाणे, CS जवळ जाणे, त्यांना उपचार करणे, त्यांना काय अचिन नचिन, ते किती ऑपरेटर असतील, टेलिफोनवर बसलेले असतील, हसतच केलं त्यांनी. मला नाही वाटत की बाबा त्यांनी कधी टाळलं. हे मी एकटा नाही, माझे तर कामं केलेच त्यांनी, परंतु बौद्ध समाजाच्या संपूर्ण कुठूनही फोन येऊ, लहानातल्या लहान माणसाचा जरी फोन आला तर पुरुषोत्तमजी इंगळे हसत हसत धावत गेले. हे मी स्वतः पाहिलं. आणि अजूनही त्यांची तीच ताकद आहे, उमेद आहे त्यांची समाजाबद्दल करायचं, काम करायचं. त्यांचा मुलगा भूषण इंजिनियर आहे, पत्नी आज पहिल्यांदाच माझी भेट झाली त्यांची. मी घरी गेलो त्यांच्या 1-2दा, पण असं काय आता कौटुंबिक खूप मोठं होतं त्यांचं, त्यामुळे काही बाईची भेट झाली नाही. तर हे सत्कारमूर्ती खूप मोठी आहे. तुम्हाला सांगतो, काष्टराई महासंघाचे ते आरोग्य शाखेचे अध्यक्ष राहिले. त्यांनी सगळे डॉक्टर मंडळी असतील CS पासून की पुरुषोत्तम इंगळे कुठं आहेत, एक आदराचं नाव म्हणजे या संपूर्ण मेडिकल महाविद्यालयामध्ये पुरुषोत्तम इंगळे. कारण त्यांना माहिती आहे सेवाभावी नेतृत्व आहे, कधी कोणातून चहाची अपेक्षा केली नाही आणि आपली संपूर्ण सेवा आपल्या समाजासाठी दिली, असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वानं मी जे बघितलं, त्यांना मी फोन केला, मला कळलं की हे सेवानिवृत्त झाले, तर मी लगेच सांगितलं की तुम्ही या रविवारी या. तर त्यांनी माझा मान सन्मान ठेवला. आज त्या ठिकाणी कुटुंबासह ते आले. मी त्यांचा खरंच ऋणी आहे, आभारी आहे तुम्हाला सांगतो. आणि पुरुषोत्तम इंगळेंना मी विनंती करतो की आता तुम्ही मला बघितलं, मी 33 वर्षे नोकरी केली, काय काय केलं तुम्हाला सगळं माहिती, मी सांगत नाही, पण अजूनही माझ्यासोबत मी 20 वर्षाचा मुलगा काय काम करीन असं काम मी अजूनही करतो. मी कुठंच थांबत नाही. मला मान अपमान काहीच समजत नाही, कारण अनेक ठिकाणी अपमान होतात, पण ते सगळं पचवण्याची ताकद पाहिजे. आपण जर आपल्या समाजाचं कल्याण करायचं असेल, आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल, तर आपल्याला आपल्यातला अहमपणा, मीपणा, गर्वपणा हा नष्ट केला पाहिजे, कारण आपण बुद्धाचे विचाराचे लोक आहोत. आणि आज या विचाराने आपण चाललो, म्हणून आज शासनाचा एकही पैसा न घेता इंगळे साहेब 200 कोटीच्या वर आज या प्रतिष्ठानानं काम केलं समाजाच्या बलबुत्यावर. काल या ठिकाणी चर्मकार महासंघाचे महाराष्ट्राची सगळी मंडळी आली, त्यांनी एवढं कौतुक केलं. DSP, SP, कलेक्टर, मी त्यांना घेऊन गेलो, सगळं दाखवलं. त्यांनी एवढं कौतुक केलं की माझ्या जो शब्द अपुरे पडतात तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हे प्रतिष्ठान इतिहास आहे. आणि बौद्ध समाजानं बघा, मारवाडी समाज, गुजराती समाज, मराठा समाज खूप पैशावाले आहेत,
पण ते सुद्धा करू शकलेले नाही आहेत आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा आहे. आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की या ठिकाणी एज्युकेशन संस्था, कारण वेळ खूप कमी आहे, मी जास्त बोलणार नाही, तर या ठिकाणी इंगळे साहेब बँक आहेत, या ठिकाणी फुकट कोणाचंच काही घेतलं जात नाही, या ठिकाणी सभासद आपण व्हावं, आपला बचत गट आहे, बचत गटाचं खातं काढावं, आपले सुभेदार आमचे आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्याचे शेअर घ्यावे. आता पतसंस्थेचं तुम्हाला सारे नाही, कारण ते पतसंस्थेचे फाउंडर आहेत, पण त्यांची पतसंस्था काही आपल्या 250 लोकांनं ते डुबवली, परंतु ही पतसंस्था तर याची बँक बनवायची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक आपल्याला तयार करायची आहे, म्हणून याचे शेअर घ्यावे. 10 कोटीच्या वर आपण आज म्हणजे आपल्या पतसंस्थेचे शेअर आहेत, आपले 3-4 हजार खाते आहेत, तर आपल्याला याची वाढ करून मोठी 7 मजली बिल्डिंग आपली बँक तयार करायची आहे. तर या प्रतिष्ठानचं जे जे काही तुम्हाला शक्य आहे, कारण या ठिकाणी सगळ्या योजना आहेत. बँकमध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट केले, तुम्हाला 1 वर्षासाठी मला 10% आहे, 2 वर्षासाठी 12% आहे, आणि प्रतिष्ठानमध्ये जर गुंतवले तर 1 वर्षासाठी 12% आहे, तुम्हाला मंथली व्याज पाहिजे असेल तर 10% आहे, 3 वर्षासाठी टाकत असाल तर 16% आहे, 2 वर्षात टाकत असाल तर 15% आहे. तर या ठिकाणी फुकट काही घेतल्या जात नाही, तुम्हाला सांगतो. आणि समाजाचा याच्यातून विकास, राष्ट्रीय काम आपण करतो. आपल्या समाजाला आव्हान करतो की ज्या आमचा शोषण करतात, आमच्यावर अन्याय करतात, त्यांच्या बँकेमध्ये आपण कशाला पैसे ठेवतो. आता याच्यापुढे आता पर्याय नव्हता, पण आता आपला जो पर्याय आहे, आणि तुम्हाला घरपोच सेवा, एवढी मोठी सेवा या देशात कोणीच करत नाही, एवढं व्याजही कोणी देत नाही, आणि आपल्या बलबुत्यावर आज हे एवढं मोठं काम झालं. सगळ्या समाजाचं, सगळ्या देशाचं, सगळ्या विदेशाचं लक्ष या प्रतिष्ठानावर आहे. आता या ठिकाणी मान्यवर जे माझे समाज कल्याण मंत्री आहेत ते येऊन राहिलेले आहेत हे बघण्यासाठी. तर त्याच्या अगोदर मी जास्त न बोलता सगळ्या आपल्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आयुष्यमान तुषार कुमार खंडेराव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. क्रांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्यासोबतच तमाम मानवतावादी विचारांच्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. विचारमंचावर विराजमान आजच्या ह्या बुद्धवंदना सत्कार समारंभ आणि चिंतन सभेचे अध्यक्ष, या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेशजी तायडे साहेब, विचारमंचावर विराजमान आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय इंगळे साहेब, इंगळेताई, त्यांचे चिरंजीव इंजिनियर इंगळे साहेब, सन्माननीय माजी प्राचार्य शिरसाट सर ज्यांनी उत्कृष्ट असं संचलन केलं, सन्माननीय विलास दांडे सर, सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट पेठे सर, पांडे साहेब आणि उपस्थित सर्वच उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. दर रविवारप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आपण इथे बुद्धवंदनेचं आणि चिंतन सभेचं आयोजन करतो. नवनवीन लोकांना ह्या प्रतिष्ठानची सर्वदूर माहिती जावी, समाज उत्कर्षाचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं, लोकांना ते अवगत व्हावं, या दृष्टीनं हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. तर आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी इथे उपस्थिती दर्शवली, वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात आणि आपलं अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश तायडे साहेब आणि विचारमंचावर विराजमान सर्वच मान्यवरांचं प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. प्रतिष्ठानचा सत्कार स्वीकारल्याबद्दल इंगळे कुटुंबाचं, इंगळे साहेबांचं आभार व्यक्त करतो. पेठे सरांनी जी आपली सेवा इथे आजपासून सुरू केली आहे, परिमल प्रतिष्ठान समुपदेशन केंद्र. मित्रांनो, समुपदेशनाची प्रत्येकालाच गरज आहे आणि याची गोपनीयतासुद्धा पाळल्या जाणार आहे. तर ह्या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन लवकरच आपण करणार आहोत, त्याचा जरूर आपण फायदा घ्यावा. आदरणीय प्राध्यापक बारसागडे सरांनी समाज उत्कर्ष दान योजना जी सुरू केलेली आहे, तर 200 रुपये दरमहा आपण जिवंत असेपर्यंत ते आपल्याला द्यायचे आहेत या योजनेमध्ये. आणि त्या योजनेचा जो काही निधी आहे
तर आपल्या समाजामधील जे गोरगरीब विद्यार्थिनी आहेत की ज्यांच्याकडे उच्च शिक्षणासाठी अडचणी निर्माण होतात, तर त्यांच्या कल्याणासाठी तो निधी लागणार आहे. तर आज जून महिन्याचे विलास दांडे सर, सन्माननीय भावना दांडे मॅडम, सिंधुताई दांडे यांनी 500 रुपये दिलेले आहेत. दरमहा 500 रुपये म्हणजे 200 रुपये कमीत कमी द्यायचे आहेत. पुढे तुम्ही कितीही देऊ शकता. त्यानंतर उल्हास मोहोड साहेबांनी 200 रुपये दिलेले आहेत. देवानंद गजबे साहेबांनी 200 रुपये दिलेले आहेत. आणि आताच प्राचार्य शिरसाट सर यांचेसुद्धा 500 रुपये याच्यामध्ये प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारचं ह्या आठवड्यामध्ये हे समाज उत्कर्ष दान योजनेमध्ये दम्मदान आलेलं आहे. मी ह्या निमित्तानं उपस्थितांना विनंती करेन आणि जी मंडळी यूट्यूबला प्रतिष्ठान लाईव्ह अकोला ह्या यूट्यूब चॅनलवर हा संपूर्ण कार्यक्रम पाहत आहे, त्यांनासुद्धा मी विनंती करेल की समाज उत्कर्षाकरता आपलं जे योगदान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कमाईचा 20वा भाग म्हणजे 5% हिस्सा हा समाजाच्या विकासासाठी, सर्वांगीण उन्नतीसाठी द्यायला सांगितलं आहे. तर ह्या माध्यमातून आपणसुद्धा ह्या कार्याला सुरुवात करावी. यूट्यूबला आणि पेपरला तसंच व्हॉट्सअपला आपल्या प्रतिष्ठानचं जे काही खातं आहे ह्या समाज उत्कर्ष दान योजनेचं ते नंबर दिलेले आहेत. आणखी कोणाला इच्छा असेल तर त्यांनी प्रतिष्ठान यंत्रणेशी कृपया संपर्क साधावा. आणि ह्याच्यामध्ये खाली एक स्क्रोल होत आहे नंबर संपर्काचा आणि बँकेच्या डिटेल्सचा ह्या व्हिडिओमध्ये, तर ते आपण त्याच्यावर आपलं योगदान देऊ शकता असं मी नम्र आपल्याला आवाहन करतो. आज आपण इथे उपस्थित झालात, सर्वांचं परत एकदा आभार. आपल्या यूट्यूब चॅनलचे संचालक पातोडे साहेब, पत्रकार प्रसंजित तेलगोटे साहेब, त्यानंतर आजचं संचलन ज्या अतिशय बहारदार असं ज्यांनी केलं, सन्माननीय दांडे सर, गीतगायन केलं, आपल्या कर्मचारी यांनी आपल्याला चहापाण्याची व्यवस्था केली, ह्या सर्वांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदयांच्या परवानगीनं आताचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. पटविले ते सर्वांना मनी जा